नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिपिकल इंडियन मास्टर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पार्ट 1, पार्ट 2 आणि त्यानंतरही परत पार्ट 2 दिसतो कोटा चॉईस. पार्ट 1, पार्ट 2 बद्दल कशी इन्फॉर्मेशन भरायची काय नाही यासंबंधी माहिती मी ऑलरेडी या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. पार्ट 2 मध्ये कोटा चॉईस जो ऑप्शन दिसतो पहा, काही विद्यार्थ्यांचे मला कॉमेंट्स आलेले आहेत की सर या कोटा चॉईसबद्दल व्हिडिओ तयार करा, आम्हाला सांगा, माहिती द्या. तर या व्हिडिओमध्ये आपण आज या कोटा चॉईस पार्ट 2 जो आहे यामध्ये काय इन्फॉर्मेशन द्यायची आहे, कसं भरायचं आहे ते आपण पाहून घेऊया. ठीक आहे. तुम्हाला सुरुवातीला लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्याच्या नंतर डॅशबोर्डवर तुम्हाला हे ऑप्शन दिसायला लागतील पहा असे. म्हणजे पहा, पार्ट 1 ॲप्लिकेशन फॉर्म, कॅप ऑप्शन पार्ट 2 आणि कोटा चॉईस पार्ट 2 हे पहिले दोन ऑप्शन्स भरल्याच्या नंतर हा जो तिसरा आहे कोटा चॉईस ऑप्शन, यावर क्लिक करायचं आहे. अप्लाय फॉर इन हाऊस कोटा. बट हे अप्लाय फॉर इन हाऊस कोटा जेव्हा तुम्ही क्लिक करता तर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही आहे तिथं. कारण जर का तुम्ही ह्या इन हाऊस कोट्याला अप्लाय करायचं ठरवलं तर तुम्हाला अगोदर पार्ट 1 मध्ये एका ठिकाणी इन हाऊस कोट्याला मी अप्लाय करणार आहे असं सांगावं लागेल. हे पहा, या 4 नंबरच्या स्टारमध्ये बघा कोणता कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेलमध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथं जर तुम्ही टिक मार्क केला असेल त्याला तर इथं तुम्हाला इन हाऊस कोटासाठी अप्लाय करण्याचं दाखवतं. इथं पहा एकदम बॉटमला दिसते पहा, इन हाऊस कोटा ॲडमिशन्स. इथं डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा इथं नो केलं गेलेलं पहा. ठीक आहे. मग आता हे इथं यस करणं आवश्यक आहे, त्यावेळेस तुम्ही इन हाऊस कोटा थ्रू अप्लाय करू शकता. म्हणजे आता मला इथं तर नो केलेलं आहे, याला यस करावं लागणार आहे. म्हणजे मला याला चेंज करावं लागणार आहे, अपडेट करावं लागणार आहे. मग त्यासाठी काय करायचं सर, सुरुवातीला तुम्हाला पार्ट 2 अनलॉक करावं लागेल. पार्ट 1ला अनलॉक करायचे मुळात आपल्याला पार्ट 1 मध्ये चेंज करायचं आहे. बट त्यासाठी अगोदर पार्ट 2 लॉक केला असेल तर पार्ट 2ला अनलॉक करा, नंतर पार्ट 1ला अनलॉक करा आणि मग त्यामध्ये बदल करा. डायरेक्ट पार्ट 1 अनलॉक होत नसतो. पार्ट 2 अनलॉक केल्यावरच पार्ट 1 अनलॉक होत असतो. अनलॉक करणं म्हणजे त्याच्यामध्ये चेंज घडवणं. पहा, आपण पार्ट 2च्या लॉक ऑप्शन फॉर्मवर जातो, तिथून काय करतोय पहा, याला अनलॉक करून घेतो. अनलॉक करून घेतलंय पहा मी तिथं. आणि अनलॉक केल्याच्या नंतर मी आता परत जातो पार्ट 1च्या लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवर. तिथं जाऊन त्याला आता अनलॉक करून घेऊया. म्हणजे पार्ट 1 कधी अनलॉक होतो, जेव्हा पार्ट 2ला तुम्ही अनलॉक करताय. हे पार्ट 1 अनलॉक केला आहे, ॲप्लिकंट अनलॉक सक्सेसफुली म्हणून. आता मग ही दोन्ही फॉर्म पार्ट 1 पार्ट 2 दोन्ही अनलॉक आहेत. बट एक लक्षात ठेवला आहे, पार्ट 1 डायरेक्टली अनलॉक होत नाही. पार्ट 2 अनलॉक केल्याच्या नंतर पार्ट 1 अनलॉक होत असतो. मग आता पार्ट 2 अनलॉक केला सुरुवातीला, नंतर पार्ट 1 अनलॉक केला आणि आता मी पार्ट 1 मध्ये चेंजेस घडू शकतो. पार्ट 1 मध्ये मला कुठं चेंज घडवायचा आहे, कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेलमध्ये यायचं आहे. आणि तिथं आपल्याला ते इथं पहा, डू यू वॉन्ट टू टेक ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा. मागच्या वेळेस इथं सगळं लॉक होतं, आता इथं बघा नोच्या ठिकाणी मी इथं यस करतोय आणि याला सेव्ह अँड नेक्स्ट करतो. बाकी सगळी माहिती आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टच करायची आहे. फक्त तिथं तेवढा चेंज घडवला आपण, पेमेंट वगैरे केलेला आहे. आता इथं लास्टला आलो आहे आपण आणि इथं परत आता याला लॉक करूया. पार्ट 1ला मी आता अनलॉक केलं होतं, आता इथं लॉक केलेलं आहे. आता पार्ट 1 लॉक केला, जो चेंज करायचा होता तो चेंज करून आपण त्याला लॉक केलेला आहे. आता पार्ट 2 मध्ये जाऊया. पार्ट 2चा फॉर्म पण आपण अनलॉक केला होता, त्या लॉक ऑप्शन फॉर्मवर जायचं आहे आणि तिथं पण त्याला लॉक करून घ्यायचं आहे. डाटा नो फाउंड असं दाखवतं इथं. म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून करावं लागणार आहे. असं होतंय बरेच वेळेस. स्ट्रीम चॉईसपासून जा, सेव्ह करत जा. सगळं सेव्ह केलेलंच आहे आपण, फक्त सेव्ह अँड नेक्स्टवर करत जायचं आहे, तर त्या गोष्टी येऊन जातात पहा. अनलॉक केला पार्ट 2ला, त्यावेळेस कॉलेजची जी लिस्ट दिली होती त्यामध्ये ती लिस्ट इथं दिसत नाही आहे, म्हणून आपल्याला परत कॉलेजची लिस्ट सिलेक्ट करावी लागणार आहे. मी ते कॉलेजची लिस्ट सिलेक्ट करून घेतो. डायरेक्ट UDICE नंबर टाकल्यानंतर आपण त्याला सिलेक्ट करू शकता. ते कॉलेज मी इथं ॲड करून घेतोय आणि सेव्ह चॉईस करून घेतो. आता हे म्हणजे जेव्हा तुम्ही अनलॉक करता पार्ट 2ला त्यावेळेस तुम्ही अगोदर दिलेली चॉईसची यादी पण परत सेट करावी लागते, म्हणून इथं परत सेट केलं आपण चॉईसला. आणि आता याला लॉक करून घेऊया.
ऑप्शन फॉर्म लॉकवर आलो आणि इथं खाली आता तुम्हाला लॉक करता येईल. लॉक ॲप्लिकेशन फॉर्म आता सक्सेसफुली दाखवलेला आहे. म्हणजे याच्यात अर्थ असा झाला लक्षात घेण्यासारखं, की जेव्हा पार्ट 2ला तुम्ही अनलॉक करता त्यावेळेस अगोदर दिलेली जी कॉलेजची यादी होती ती परत सबमिट करावी लागते. ठीक आहे. फॉर्म लॉक झालेला आहे. आता जाऊया आपण कुठे, पार्ट 2 कोटा चॉईसवर. आता कोटा चॉईसमध्ये अप्लाय फॉर मॅनेजमेंट कोटा, अप्लाय फॉर इन हाऊस कोटा. आता आपण यस केलं इन हाऊस कोट्यासाठी, तर आता अप्लाय फॉर इन हाऊस कोट्यावर टिक करायचं आहे. इथं तुम्ही जे निवडलेलं कॉलेज होतं ते इथं दिसतंय पहा. ओके. त्याला परत ॲड करायचं आहे आणि सेव्ह अँड लॉक चॉईस, म्हणजे ज्या कॉलेजला आपण इन हाऊस कोट्यासाठी अप्लाय करणार आहे ते कॉलेज सिलेक्ट करायचं आणि सेव्ह अँड लॉक चॉईसवर क्लिक करायचं आहे. म्हणजे तुमची चॉईस इन हाऊस कोट्यासाठी या कॉलेजला मला ॲडमिशन घ्यायचं हे सिलेक्ट होते आणि तुम्ही इन हाऊस कोट्यासाठी अप्लाय केलं असं गृहीत धरलं जाते. लॉक करणं आवश्यक आहे. इथं पण लॉक करणं आवश्यक आहे. एंडिंगला असेल बघा अनलॉक फॉर्म. ओके. म्हणजे हे लॉक झालेलं आहे तुमचं. इथं दिले बघा इन हाऊस कोटा चॉईस इन्फो, म्हणजे ते इन हाऊस कोटा चॉईससाठी इन्फॉर्मेशन हे कॉलेज वगैरे तुम्ही डिक्लेअर केलेलं आहे, सांगितलेलं आहे आणि खाली सगळं डिक्लेरेशन दिलेलं आहे. हा फॉर्म अनलॉक पण करता येतो म्हणजे परत बदल करायचा असेल तर. ठीक आहे. हे अशा पद्धतीनं तुम्ही इथं इन हाऊस कोट्यासाठी अप्लाय करू शकता. काही अडचणी असल्यास कॉमेंट्स करा. आपल्या विद्यार्थी मित्रांमध्ये वर्गमित्रामध्ये शेअर करा. थँक्स.